मित्रांनो, काल तुम्ही पाहिलं तर अकोल्यात झाले भांडणं, पण भांडणं झाली इथं आली भाई भारताचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब नाही भारताचे नाही सॉरी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस म्हणे आपल्याला घेऊन चाललं तर भाषण ऐकायला येले. म्हटलं बा आपण शाळेत असतं कधली ऐकलं नाही तर आता कुठे चालतं. मग आपण पेट्रोल पंपावर जसं पोहोचलो तसा बुडा करू तर भांडणं काऊन की म्हणजे पेट्रोलच कमी दिलं. मग आपण तिथं पोहोचल्यावर दिसले आपल्याला अमोल भाऊ गोगे मेंबर, मग त्याच्यासोबत होते अक्षू पलान, म्हणजे औराच वेगळा होता भाई. दोन्ही लेजंड एक सोबत फिरू राहिले. आता तुम्ही म्हणसान भाई की लेजंडची गोष्ट केली, लेजंड कुठे पहा मग लेजंड अक्षू पलान ऑन द टॉप. पलांची हालत तर एक नंबर दिसू राहील ती बा, काऊन की पलान म्हणत आपल्याला भेटा लागते म्हणत बा मुख्यमंत्र्याला तर चांगलं दिसलं पाहिजे म्हणे आपण, आणि ना आपल्याला अंदर नव्हतं घेतलं बा काऊन की म्हणे तुम्ही काळा शर्ट घालून आले भाई, हे नाइन्साफी केली येईन. मग आम्ही चाललो गेलो बा येईल डायरेक्ट रस्त्यावर पकडायला, म्हणजे भेटायला चाललं गेलो आपण डायरेक्ट, पण येईनाचं पाहून आपल्याला गाड्या बी थांबवलं नाही भाई, येईन नाइन्साफी करून टाकली डायरेक्ट आम्हीच मुख्यमंत्री बनवलं, आम्हालाच पण गाड्याने थांबू राहील तुम्ही, म्हणजे येतं काही बी झालं बा. मग मुख्यमंत्री साहेब गेल्यावर पहा भाई किती गर्दी झाली. मग तुम्हाला सांगितलं तुम्ही ना भांडणं आले काऊन की तुम्ही फॉलोच करत ना पुढचा ब्लॉग पाहायसाठी. मग अचानक भाई मौसम बिघडला, मग दिसले आपल्याला बीजेपीचे मेन कार्यकर्ता प्रतीकदा बी घरी चालले होते भाषण गिषण ऐकून. म्हणून म्हणतो याचा पुढचा ब्लॉग पाहायसाठी आपल्याला फॉलो करून टाका तुम्ही लवकरात लवकर # आबा.